संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठुरायाच्या चरणी मी नतमस्तक होते. आजचा दिवस हा मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील हजारो ग्रामस्थ आणि भाविकांसाठी अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. आषाढी एकादशी जवळ येताच पंढरीच्या या पवित्र भूमीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सेवा करण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते. जे का रंजले रांजले त्याचे म्हणे आपुले, जे का रंजले रांजले त्याचे म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा ते देव तेथेची जाणावा. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे शेकडो महिलांच्या पायी वारी करून जेव्हा ऊन पावसाची पर्वा न करता पंढरीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा करणं हीच खरी आज ईश्वर सेवा असं माझं म्हणणं आहे. आणि याच भावनेमधून ज्येष्ठ नेते राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी आणि वारकरी मंडळाने या वास्तूची अतिशय चांगल्या प्रकारे उभारणी केली ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंचरला एक ऐतिहासिक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये पांडवकालीन बारव तपेश्वर भूमी यामुळे अनेक साधू संत महंत त्या ठिकाणी येत असतात. संत तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु चैतन्य महाराज यांना ओतूर येथे भेटण्यासाठी जात असत आणि मंचर या ठिकाणी थांबले की संत तुकाराम महाराजांची मंचरी नावाचा ग्रंथ स्वतः संकलित केलेला आत्ताच आपल्याला पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं. 537 अभंग त्यांनी या मंचरीमध्ये लिहिलेले आहेत आणि ही अतिशय आपल्या मंदिराच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. पंढरीची आषाढी वारी ही महाराष्ट्रीयच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून संतांनी सगळ्या जगाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. वारीमध्ये येणारा प्रत्येक वारकरी हा पंढरपुरात सुखा समाधाने राहावा, त्याला हक्काचा निवारा मिळावा, त्यासाठी ही सुसज्ज धर्मशाळा आपल्याला हक्काची आता वाटणार आहे. ही इमारत भक्ती आणि सेवेचं केंद्र नक्कीच बनेल हा माझा विश्वास आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचं स्मरण असतंच काय, पण त्याचबरोबर शांती लागेल आणि त्याला यात्रा त्याची जी यात्रा आहे सुखकर होण्यात नक्कीच मदत मिळणार आहे. ही भव्य वस्तू पाहताना आपल्या सगळ्यांना या मंडळाचे संस्थापक हळबाबा मारुतीदेव मोरडे म्हणजेच अण्णागुरुजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षापूर्वी त्यांनी वारकरी सेवेचे बीज रोवलं. त्यांचा हा एक विशाल वधोक्ष पहाड झालेला आपण सगळेजणच पाहतोय. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज खरोखरच पूर्ण झालेलं आहे. पूर्ण केला मनोरथ या उक्तीप्रमाणे आज आंबेगाव मंचरच्या सर्वच ग्रामस्थांचं पंढरपूरमध्ये हक्काचं घर झालेलं आहे. या भव्य इमारतीची रचना त्यामधील सुसज्ज सोयी सुविधा पाहून मला खरोखरच मनापासून आनंद झाला. त्यांना आम्ही प्रत्येक दालन आत्ताच सगळीकडे फिरून पाहिलं. वारकऱ्यांची सेवा कशी चांगल्या प्रकारे होईल या सगळ्या सुसज्ज सोयी या सगळ्या इमारतीमध्ये केलेल्या आहेत. अनेक वर्षांच्या परिश्रमामधून आणि सहकार्यातून ही वास्तू राहिलेली आहे. यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांचं आणि देणगीदारांचं मी मनापासून कौतुक करते. परंतु या वास्तूची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इमारत होतात, अनेक इमारती होतात, पण जेव्हा सगळेजण राहतात तेव्हा आपलं घर जसं आपण स्वच्छ राखतो तसंच ही वास्तू सुद्धा पुढच्या वारकऱ्यांना देण्यासाठी सुद्धा कायम चांगली राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक कार्यात नेहमीच मदत करणारे गोवर्धन समुदायाचे सर्वे शहराची देवेंद्र शेठ शहा तसेच इतर अनेक व्यक्तींनी या धर्मशाळेच्या प्रकल्पासाठी
दानशूरपणे मोठी मदत केलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या सर्व दानशूर व्यक्तींचं ऋण व्यक्त करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आताच दादांना पांडुरंगाच्या पंढरीचं जागतिक दर्जाचं धार्मिक स्थळ बनवायचं होतं. दादांची अनेक स्वप्न होती आणि त्यातलं हे एक अत्यंत त्यांच्या जवळचं स्वप्न होतं. पंढरपूर विकास आराखड्यावर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. वारकऱ्यांच्या प्रती ते प्रचंड भावनिक होते आणि म्हणूनच पंढरीच्या वारीला येताना वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी जातीनं लक्ष घालून बनवलेले पालखी महामार्ग हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी ते फार आग्रही असायचे. आळंदी देऊ पंढरपूर विकासासाठी ते अवरात्र झटायचे हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांच्या मनातील बहुसंख्य विकास कामं त्यांच्या समोरच प्रत्यक्षात उतरलेले आहेत. पण अनेक विकास कामं अजूनही प्रगतीपथावर आहेत आणि ती आपल्या सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहेत. त्यांच्या स्वप्नातील उर्वरित सर्व कामं पूर्ण करण्यासाठी शासन म्हणून आपण सर्वच कटिबद्ध आहोत. राज्य शासन वारकरी संप्रदायाच्या विकासासाठी, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट आपल्याला आता नवीनच काही वर्षांमध्ये पाहायला मिळणार आहे. पंढरपूर विकासाच्या सुमारे 4,000 कोटी रुपयाच्या आराखड्याचा राज्यस्तरीय शिखर समितीनं अलीकडेच मान्यता दिली आहे. या माध्यमातून पुरातन मंदिरं आणि मठांचं जतन, संवर्धन, मंदिर परिसरात बहुमय कॉरिडॉर उभारणे, प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदीच्या घाटाचं सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, शहराला जोडणारे रस्ते, पूल आणि पालखी तळांचा विकास करण्यात येणार आहे. वारकरी आणि भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा हा विचार करूनच दर्जेदार आणि शाश्वत आणि पुढील अनेक वर्षाचा विचार करून पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. असा हा आपला अत्यंत सगळ्या सोयीयुक्त असा आराखडा आहे. दोन्ही पालखी मार्गावरील विकास कामं पूर्ण करण्यात येत असून वारकऱ्यांना कोणत्याही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी मागच्या 12 जूनला मी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये प्रमुख 10 दिंडी प्रमुखांची आणि मंदिर समितीच्या अध्यक्षांची मीटिंग घेतली. प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आलेले आहेत. दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गांची कामं आता जवळजवळ पूर्णत्वास आली आहेत. दिवेघाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गाचं काम थोडंसं प्रगतीपथावर आहे आणि तेही लवकरच पूर्ण होईल अशी मला खात्री आहे.